मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं अखेर रायगड जिल्ह्यात हजेरी लावली। पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला असून भात लागवडीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। जिल्ह्यात यंदा 70,000हून अधिक हेक्टरीवरती भात लागवडीचं नियोजन करण्यात आलंय। दरम्यान हवामान विभागानं रायगड जिल्ह्याला पुढील 2 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे। भंडाऱ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे। घरातील साहित्य आणि वर्षभराचं धान्य ओलं झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। तर दुसरीकडे सिंचन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मात्र हा पाऊस दिलासादायक ठरलाय। 4 दिवसांच्या पावसामुळे मरणासन्न अवस्थेमध्ये असलेली भात नर्सरी आणि भात पिकाला नवसंजीवनी मिळालेली असून जिल्ह्यातील शेतकरी समाधानी आहे। भंडारा शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली। साधारण 2 तासांपर्यंत पावसाचं धुमशान सुरू होतं। मुसळधार पावसामुळे तुमसरात जलमय स्थिती निर्माण झाली। मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला जोडणारा तुमसर शहरामधून जाणारा महामार्ग जलमय झाला होता। या महामार्गावरून जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करून प्रवास करावा लागला। यासोबतच तुमसर शहरातील अंतर्गत रस्ते आणि एक पेट्रोल पंप पाण्याखाली गेला। तुमसर नगर परिषदेच्या नियोजनाअभावी मुसळधार पावसानं तुडुंबलेल्या रस्त्यांवरून मार्ग काढताना नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्यामुळे नागरिकांमध्ये संताप बघायला मिळाला। गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड ग्रामपंचायतीनं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्यानं मोठी अडचण निर्माण झाली। नाल्यातील पाणी अनेकांच्या घरात शिरल्यामुळे नागरिकांमध्ये ग्रामपंचायतीविरोधात प्रचंड रोष आहे। त्याबरोबरच नाल्यातून काढलेला गाळ अनेक ठिकाणी रस्त्यावरच असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। नागरिकांनी ग्रामपंचायत आणि सरपंचाकडे त्वरित नालेसफाई आणि गाळ हटवण्याची मागणी केली आहे। लवकर लक्ष न दिल्यास ग्रामपंचायतीमध्ये आंदोलन करणार असा इशारा देखील सौंदडच्या नागरिकांनी दिला आहे। गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली। ढगाळ वातावरणासह काल दुपारी काही भागांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फायदा होणार असून धान लागवडीलाही वेग येणार आहे। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। सातारा जिल्ह्यात 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे पश्चिम भागातील धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। कोयना धरण 55% भरलेलं असून उरमोडी, कण्हेर आणि धोम ही धरणं 80% भरली आहेत। पावसामुळे शेतकरी, नागरिक आणि पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मात्र जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये अद्याप पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे पूर्वेकडील शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे।